गेली अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दूषित पाणी येत असल्यानं नाशिक रोड बर्माशीलवाडी पवारवाडी सुभाष रोड येथील स्थानिक नागरिकांनी नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात वारंवार अर्ज निवेदनं सादर करूनही त्याकडे मात्र सर्रासपणे पाणी पुरवठा अधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्यानं महिलांनी थेट आज 16 एप्रिल रोजी विभागीय मनपा कार्यालय गाठून आक्रमक महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केलं। यावेळी संबंधित विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला आक्रमक असल्यानं त्यांनी विभागीय अधिकारी तसंच पाणी पुरवठा विभागास निवेदन सादर केलं। सदर पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असून नागरिक आजारी पडत आहेत। तरी येत्या 2 दिवसात दूषित पाणी येणं बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला। पाण्याचं आम्हाला आहे ना, हिरवं पाणी काळं पाणी येतं, साबणाचं पाणी येतं, आम्ही सगळे लोक आजारी पडून राहिलो। लहान मोठे दवाखान्यात घडी जावं लागतं, जुलाब वांट्या होऊ राहिल्या आम्हाला। नालीचं पाणी आम्हाला येऊ राहिलं, रोज आम्ही साहेबांना बोलून आम्हाला वैताग घेऊन आले का ते काय आणतात आणि लगेच हो झालं हे चांगलं पाणी, तुम्हाला हे चांगलं पाणी, त्यावर आम्ही पाणी प्यायचं असं। आमचं सगळे लेकरं बाळा आजारी पडून राहिले, जुलाब वांट्या होऊ राहिले। आमच्या मामी त्या इतक्या आजारी घरामध्ये येऊन बघा लहान मुलाला जुलाब वांट्या, मोठ्या माणसाला सुद्धा जुलाब वांट्या काही होऊ राहिले। आता ज्या सध्या आलेल्या नाही त्या घरी आजारी मुलांना सुद्धा निवेदन देतेवेळी रागिनी जाधव, प्रशांत क्षीरसागर, शोभा गायकवाड, ताराबाई साळवे, रत्ना चव्हाण, नम्रता क्षीरसागर, पूजा ढेंगळे, अंजना पवार, मीना भडांगे, अनुराधा साळवे, अनिता भडांगे, स्वाती भडांगे, पुष्पा वानखेडे, सुलोचना उनवणे, मीना उबाळे, पुष्पा ढेगळे, वंदना उनवणे, प्रियंका पवार, सुनीता गांगुर्डे, अनिता भडांगे, कविता भडांगे, रंजना गवारे, चिरंजीव भालेराव, सुनील वानखेडे, वैभव भोटे, मीना उबाळे आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।